श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण 12 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हे ग्रहण कुठे दिसणार आहे? भारतात दिसेल का? सूतक लागू होईल का? कोणते नियम पाळावेत? चला सविस्तर जाणून घेऊया. हे ग्रहण जगातील काही भागामध्ये पूर्ण खग्रास स्वरूपात दिसणार आहे. त्यामुळे अनेक वैज्ञानिक, छायाचित्रकार आणि पर्यटक या घटनेची आतुरतेने वाट पाहत असतात. त्या सर्वबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. तर @swami-3131 या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग, ग्रहण हे 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार खग्रास भाग ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेन या भागात दिसणार आहे. महाराष्ट्रात भारतातील बहुतांश भागात हे ग्रहण दिसणार नाही. ज्या भागात ग्रहण दिसत नाही तिथे सूतक मानले जात नाही. त्यामुळे मंदिरे बंद ठेवणे किंवा दैनंदिन पूजा थांबवणे आवश्यक मानले जात नाही. तर लक्षात असू द्या, कोणत्या कोणत्या भागात हे ग्रहण दिसणार आहे. तर या 3 भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. आणि ज्या ठिकाणी ग्रहण असणारच नाही तिथे तुम्ही सूतक मानले जाणार नाही. त्याचबरोबर मंदिर बंद ठेवणे किंवा दैनंदिन जी पूजा आहे ते थांबवणे आवश्यक मानले जाणार नाही. तर ग्रहण सुरू संध्याकाळी 6:24 असणार आहे. ग्रहणाची मध्यस्थ ही रात्री 8:26 असणार आहे व समाप्त 11:08 असणार आहे. तर हा झाला वेळ. तर सूर्यग्रहण जे आहे तर त्याची जी वेळ आहे ती संध्याकाळी आहे. तर सूतक काळ जो आहे, म्हणजे सूतक काळ काय आहे, तर ग्रहणाच्या काही तास आधीच धार्मिक काळ म्हणजे सूतक. आपण जर आपल्याकडे ग्रहण वगैरे असेल तर आपण सूतक काळ हा पाळत असतो ग्रहणाच्या अर्धा तास अगोदरचा. तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्याकडे हे ग्रहण दिसणार आहे की नाही, कारण की हा जो वेळ आहे तर त्याच्यावरून तुम्ही समजून घेतले असेल की हा वेळ संध्याकाळी 6:24 असणार आहे आणि जी समाप्ती आहे ते 11:08 असणार आहे. तर सूतक काळ हा अर्धा तास अगोदरच असणार आहे. परंतु जिथे ग्रहण असणार आहे तिथेच त्याच लोकांनी सूतक काळ पाळायला पाहिजे. परंतु ग्रहण ज्या ठिकाणी दिसत नाही त्या ठिकाणी अनेक पंचांगानुसार सूतक मानले जात नाही. आपल्याला ग्रहण काळात काय करावे, तर आपण जर ज्या ठिकाणी जे ग्रहण आहे तर त्या ठिकाणी आपण त्या लोकांनी ज्या ठिकाणी दिसणार आहे त्यांच्यासाठीचा जो नियम आहे तो म्हणजे भगवान विष्णू, शिव किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा, जप करा, गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. मन शांत ठेवा. धार्मिक ग्रंथाचे वाचन करा. त्याचबरोबर अन्नावर तुळशीचे पान ठेवावे. ग्रहणानंतर स्नान करणे, दानधर्म करणे. गर्भवती महिलांनी या काळात काय करावे, तर आपल्याला जे ग्रहण वगैरे झाल्यानंतर आपल्याला दान करायचे. दान हे खूप महत्त्वाचे आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे दानाला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही दान करू शकतायत. ग्रहण झाल्यानंतर न चुकता स्नान करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी ग्रहण काळात विश्रांती घ्यावी, अनावश्यक बाहेर जाणे टाळावे आणि मंत्र जप करत बसावं अशी श्रद्धा आहे. आपल्याला ग्रहण काळात या गोष्टी करायच्या नाहीत. आता कोणत्या करायच्या नाही? अनावश्यक वादविवाद टाळायचा आहे, नकारात्मक विचार टाळा. काही कुटुंबामध्ये ग्रहण काळात भोजन टाळण्याची परंपरा असते. ग्रहणानंतर आपल्याला न चुकता स्नान करायचे आहे. स्नान केल्यानंतर देवपूजा करावी, घर स्वच्छ करावे, शक्य असल्यास दान करावे.
तुळशीला पाणी अर्पण करावे. त्याचबरोबर ज्या देशामध्ये ग्रहण दिसेल तेथे प्रामाणिक सोलार ग्लासेस असतात, तर त्याच्यानेच तुम्ही थेट ते पाहू शकताय. आपल्या हिंदू धर्मात ग्रहण काळात जप, दान व ध्यान आणि ईश्वरभक्तीला विशेष महत्त्व दिले जाते. या काळात केलेले नामस्मरण मनाला शांतता देते. तर हे 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण 12 ऑगस्टच्या रात्री 9:04 सुरू होईल व 13 ऑगस्ट पहाटे 4:25 संपेल. या वेळेत भारतात रात्र असल्यामुळे हे ग्रहण थेट आकाशात पाहता येणार नाही. अशा प्रकारे आपल्या इथे भारतामध्ये तर दिसणार, परंतु ज्या ठिकाणी दिसणार आहे त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगितलेली. कधी लागेल, वेळ किती, कुठे दिसणार आहे, कोणकोणत्या देशात दिसणार आहे, भारतामध्ये दिसणार का, सूतक काळ, नियम व काळजी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे. अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. थँक्यू.